सकाळचा चहा नाश्ता झाला, ताजे ताजे पेपर्स वाचून झालेत. आता रमीचा डाव रंगात आलाय. त्याचाही कंटाळा आल्यास घरात कॅरम बोर्ड आहे, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत, टीव्ही बघायचा मूड झाल्यास तारक मेहता का उलटा चष्मा सुरू होतो. त्याच दरम्यान कधीतरी छोट्याशा वामकुक्षीची सोय. शरीराला हालचाल म्हणून योगाचा तासही रंगतो. त्याचा समारोप हास्य योगाने होतो. मध्येच कधीतरी घड्याळाचा काटा 4 वर जातो आणि दुपारच्या चहाची वेळ होते. गप्पा गोष्टी असो वा अम्मक लाडू धम्मक लाडू, सारं काही धमाल आहे. कुणी 80 पार केली आहे तर कोणी 90ला टेकलंय. वयोवृद्ध नागरिकांसाठीचं हे अनोखं पाळणा घर. आजच्या काळातील एक कौटुंबिक गरज म्हणून रेनबो हे डे केअर सेंटर सुरू करण्यात आलंय. स्वतःचं घर आणि वृद्धाश्रम या दोघांमधला हा सुवर्ण मध्य आहे. थोडासा आश्रय लागतो, म्हणजे एक हाताचं बोट दिलं तर ही लोक व्यवस्थित करू शकतील असा विश्वास आम्हाला वाटतो. त्यामुळे आम्हाला ते खूप अवघड असं वाटत नाही. म्हणजे दिसायला दिसत असेल ते अवघड, पण नाही वाटत. अमेरिकेसारख्या देशात ही संकल्पना नवीन आहे. आपल्याकडे आत्ताशी कुठे त्याची सुरुवात म्हणता येईल. सुरुवात म्हणून सध्या 4 आजोबांचा सांभाळ या ठिकाणी सुरू आहे. आणखी काही जण येऊन जाऊन असतात. केवळ विरंगुळा आणि मनोरंजनच नाही तर त्यांचं औषध पाणी, खानपान या साऱ्याची काळजी या ठिकाणी घेतली जाते. सकाळी 9ला घरातून घेऊन येणं, तसंच संध्याकाळी 6ला घरी परत नेऊन सोडणं याचीही सोय इथे उपलब्ध आहे. सध्या एकूण 8 जणांची टीम सामाजिक भावनेतून या उपक्रमात सहभागी झाली. त्यांच्या सामूहिक प्रयत्नातून या ज्येष्ठ मंडळींना मनसोक्त जगण्याचा मार्ग गवसलाय, ज्याचं समाधान या वयोवृद्धांच्या कुटुंबियांना देखील आहे. 4 लोकांच्यात आल्यानंतर त्यांना म्हणजे माझं एकंदरीत लक्षात असं आलं की घरी आल्यावर ते खूप खुश असतात की आम्ही हे केलं, आज आम्ही गेम खेळलो, आज जेवणात हे होतं. त्यामुळे माझी त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन खरं सांगायची तर माझी वाढली आहे. आता ज्यांच्यासाठी म्हणून हा घाट घातलाय त्यांना नेमकं काय वाटतं याबाबत उत्सुकता आहे. अर्थात त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह सारं काही सांगून जातो. वृद्धत्व माणसाला बालपणाकडे घेऊन जातं असं म्हणतात. त्यामुळे बाल्यावस्थेतला तो निरागस आनंद आणि समाधान या मंडळींना मिळत असल्याचं या ठिकाणी आवर्जून जाणवतं. विशेष म्हणजे कौटुंबिक एकोपा कायम ठेवून हे सगळं अलवारपणे साधण्यात आलंय. मी आता पब्लिक रिलेशन डिपार्टमेंटला काम करत असे, त्यामुळे माझा खूप संबंध असे. खूप लोक यायचे वगैरे, तर आता एकटा पडलो. त्यामुळे इथे फार छान वाटतं. वृद्धत्वाच्या अनेक प्रकारच्या समस्या असतील, अनेक त्याचे पैलू असतील, मात्र या सगळ्यामध्ये कुठेतरी एक कायमस्वरूपी आनंद शोधण्याचा, आणि ज्याला आपण म्हणतो की जशी बाल्यावस्था आनंददायी होती तशीच ही अवस्था देखील तितकीच आनंददायी व्हावी, त्यासाठीचा हा एक प्रयत्न आहे. आपण या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देऊयात. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.